नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या आजच्या भागात आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। स्त्री जन्म ही तुझी कहाणी असं कवीनं म्हणून ठेवलंच आहे। स्त्री म्हणजे पावित्र्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे परंपरा आणि सुसंस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा दुवा। पण याच स्त्रीच्या खांद्यांवर याच सगळ्या गोष्टींचं जोखड ठेवून तिला गुलाम बनवण्यात आलंय। शतकानुशतकं तिच्यावर अन्याय करण्यात आलेत। ती केवळ स्त्री आहे म्हणून तिला कमकुवत समजून तिला गृहीत धरण्यात आलंय। काळ बदलला, साधन सामुग्रीची मुबलकता आली, पण तरी सुद्धा स्त्रीविषयी मनामध्ये खोलवर दडून बसलेला कमअस्सल भाव काही गेला नाही। आणि म्हणूनच हे असे या प्रकारचे गुन्हे स्त्रियांविरुद्ध आजही घडतात। आजच्या या कथेतली ही स्त्री नक्की कोण आहे जी जखमी होऊ नये संघर्ष करण्याची प्रेरणा आणि शक्ती तिच्यामध्ये आहे? या हल्ल्यामागचं नेमकं रहस्य काय? चला पाहूया। हॅलो, नाशिक पोलीस स्टेशन PSI सतीश रायकोडे बोलतोय। ठीक आहे, ओके। गळा कापला, जिवंत आहे, पटापट हॉस्पिटलला न्या। नाही कोणी, गाडी चेक करा, रिकामी आजूबाजूला जरा बघा। सर, डेड बॉडी जवळ मोबाईल, पर्स, ID काहीच नाही। इव्हन गाडीचे पेपर सुद्धा नाही मिळाले। हा पॅसेंजर साईडवर बसला आहे, म्हणजे याचा अर्थ गाडी दुसरं कोणी चालवत होता। गाडीचा नंबर काय आहे? टुरिस्ट नंबर प्लेट आहे, जरा तपास करा ही गाडी कोणाची आहे। ओके सर। सर, चाकू सापडलाय, त्याला रक्त लागलं। या चाकूवरचं रक्त या माणसाशी आणि त्या बाईशी टॅली करून बघा। ओके, पंचनामा करून पोस्टमॉर्टमला पाठवा। ओके सर। जखम जास्त खोल नाहीये, उपचार सुरू आहेत। जीवाला धोका तर नाही? नाही, सिरियस नाहीये। पेशंट शुद्धीवर आल्यावर लगेच आम्हाला कळवा प्लीज। शुअर सर, गाडीच्या मालकाचे डिटेल्स मिळाले। येस सर। एका केसच्या संदर्भात तुमच्याकडे चौकशी करायची। हो बोला ना सर। MH15 RG 2580 तुमची हो साहेब। गाडी कुठे? सर, मागच्या बाजूला पार्किंगमध्ये उभी आहे। जरा दाखवता का गाडी? हो नक्कीच सर, या ना साहेब। साहेब, म्हणजे गाडी इथेच असते, इथेच होती गाडी साहेब। चावी पण माझ्याकडे, पण गाडी मला वाटतं चोरीला गेली की काय? तुमची गाडी आम्हाला बायपास रोडवर सापडली आहे। त्यात एका माणसाची डेड बॉडी होती आणि एक जखमी महिला होती। ओ नो। यांना ओळखता? हो साहेब, म्हणजे बघितल्यासारखं वाटतंय, पण डिटेल्स आठवत नाहीत मला। म्हणजे एका ड्रायव्हरने गुपचूप डुप्लिकेट चावी बनवून गाडी काढून नेली असणार आणि खून करून फरार झाला। सगळे ड्रायव्हर कुठे आहेत? तुम्ही सगळे ड्युटीवरच आहेत साहेब। आत्ता रिसेंटली कोणी नवीन कामावर ठेवला असेल किंवा कामावरनं काढलं असेल असं काही आहे का? साहेब, नवीन तर कोणाला ठेवलेलं नाहीये, पण हो जतीन आणि रफिकला काढलं साहेब। का काढलं? जतीन खूप आजारी पडलेला, त्याला गाडी चालवायला जमेना म्हणून त्याला काढून टाकलं, आणि रफिक तर पगार वाढवा सारखा कटकट करायला लागला म्हणून मागच्या आठवड्यात त्याला काढून टाकलं साहेब। या रफिकचा नंबर आणि पत्ता द्या। हो साहेब। रफिक इकडेच राहतो का?
हाँ, कुठे रफिक? वो गांव गए हैं। बच्चा बीमार है तो दवा पानी के खर्चे के लिए पैसों का जुगाड़ करने गए हैं। रफिकने फोन बंद का ठेवलाय? वो रेंज नहीं मिलता ना गांव में। कधी गेला तू गावी? 2-3 दिन हो गए। 2-3 दिन. हाँ हाँ, 2-3 दिन। रफिकच्या गावी चौकशी करा. तो 2-3 दिवसापूर्वी गावी गेलाय की आजच गेलाय? आणि क्राईम स्पॉटकडे जाणाऱ्या रस्त्याचं CCTV फुटेज आलं? सर रिकामींना पाठवलंय, ते घेऊन येतच असतील. हीच गाडी आहे. गाडीमध्ये टोटल 4 लोक आहेत. म्हणजे ड्रायव्हर आणि मागच्या सीटवरती अजून एक महिला आहे. पण त्या दोघांचा चेहरा दिसत नाही आणि गुन्हा घडल्यानंतर दोघंही गायब आहेत. एक मिनिट सर. हॅलो, थँक्यू सर. रफिकच्या गावाकडच्या पोलिसांचा फोन होता. त्यांचं म्हणणं आहे की रफिक आज सकाळी इकडनं निघालाय आणि गावी पोहोचला. म्हणजे रफिकची बायको खोटं बोलत होती. त्यांना सांगा रफिकला इकडे घेऊन ये. ओके सर. सर, आपल्या एका खबरेने कारमध्ये सापडलेल्या डेड बॉडीला ओळखलंय. त्याचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्याच बँकेत हा माणूस काम करत होता. या माणसाचं नाव दीपक माने आहे. त्याची मी बहिणीला कॉन्टॅक्ट केला आहे आणि डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये बोलवलं. दीपक माने? नाही, मी याला ओळखत नाही. हा माझा भाऊ नाही. आणि हिला? ही कोण? मी हिला पण ओळखत नाही. ठीक. सर, दीपकच्या सोशल मीडियावरचे हे फोटो बघा. त्यात दीपकला ही मुलगी राखी बांधताना दिसते. मेरी प्यारी बहना. ते बेशुद्ध महिलेचे फोटो आहेत का? सर आहेत ना. ती बेशुद्ध महिला या दीपकची पत्नी आहे. हे बघा. म्हणजे याची बहीण आपल्या भावाच्या प्रेताला आणि आपल्या वहिनीला ओळखायला नकार देते. दीपक मानेचा खून झाला. काय? अहो, काय बोलताय तुम्ही? हाच दीपक माने आहे ना? माझा दीपक. साहेब, त्या बाईने मारून टाकलं सर माझ्या दीपकला. कोण? कुठली बाई? जिने फसवून माझ्या दीपक बरोबर लग्न केलं. हिने? हो, किती वेळा मी त्याला सांगितलं कोण कुठली हिरीच्या, न जातीची न पातीची, न घरादाराचा पत्ता, न आई बापाच्या पत्ता तिचा. पण नाही ऐकलो आमचं. त्याने गेला तिच्या पत्राला धरून आणि आता तिनेच घात केला. रिचावर पण हल्ला झालाय. मरता मरता वाचली ती. तुम्ही? आपल्या भावाचं प्रेत बघून त्याला ओळखायला नकार दिला. बोला. मग अजून काय करणार ती साहेब? त्या रिचाची जात माहिती असताना देखील आमच्या दीपकने तिच्याशी लग्न केलं. सगळे पाहुणे तोंडात माती घालायला लागले आमच्या. प्रियाचं ठरलेलं लग्न मोडलं. नंतर चांगली स्थळं येणं बंद झालं. स्वार्थासाठी स्वतःच्या बहिणीचा वाटोळं केलंय त्याने. सांगा ना, का नाही चिडणार ती? नियतीने शिक्षा दिली त्याला. नियतीने शिक्षा दिली की तुम्ही लोकांनी दिली? इज्जत अब्रूच्या नावाखाली आपल्या स्वतःच्या मुलाचा जीव घेतला आणि सुनेला पण मारण्याचा प्रयत्न केला. असं कसं म्हणताय साहेब तुम्ही? साहेब, पुरावा समोर ठेवायचा आणि मग बोलायचं. हो, पुढच्या वेळेला पुरावे घेऊन येऊ. आणि हा तुमचा जो ॲटिट्यूड आहे ना, त्यावेळी पण असाच राहू दे. मुलगी किंवा स्त्री ही केवळ कुठल्या जाती धर्माची आहे
यावरून ती चांगली की वाईट ठरवणाऱ्या, कळप करून जगणाऱ्या माणसांच्या मनोवृत्तीमध्ये आजही फरक पडलेला नाही. तिचं वागणं बोलणं, तिचा समंजसपणा, या गोष्टींवरून तिचं मूल्यमापन केलं तर आपण एक वेळ समजू शकतो. पण जातीसाठी माती खाईन असा समज ज्या समाजामध्ये भिनलेला असतो, तिथे तिला किमान माणुसकीची वागणूक सुद्धा मिळत नाही. आणि मग माणसातला पशु जागा होऊन ऑनर किलिंग सारख्या दुर्दैवी आणि पाशवी घटना घडतात. या केसमध्ये सुद्धा ऑनर किलिंगची शक्यता निर्माण झाल्यानं केस अधिक गुंतागुंतीची झाली होती. पोलीस त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते, खुन्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. पण पुढे असं काही धक्कादायक घडणार होतं की माणुसकी लोप पावतीये की काय असंच वाटेल. सर दीपकचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार दीपकच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला आणि विंड पाईप कट होऊन त्याचा जागीच मृत्यू झालाय. सर आणि आपल्याला क्राईम स्पॉट जवळ जो चाकू सापडला त्याच्यावरच्या रक्ताचे नमुने आणि दीपकच्या आणि रिचाच्या रक्ताचे नमुने मॅच झाले. मृत्यूची वेळ काय? सर सकाळी साधारण 11च्या आसपास. सर रफिकला आणलंय. साहब मेरे को काय को बुलाया इधर? मैं क्या किया साहब? कल सुबह 9 बजे किधर था? साहब मैं 2 दिन से गांव में ही है. हम जानते हैं तू कल सुबह गांव के लिए निकला था और शाम को पहुंचा. अब कोई भी कहानी मत सुनाना. जो पूछ रहा हूं उसका सीधा सीधा ईमानदारी से जवाब दे दे. 2580 गाड़ी तू चलाता है? हाँ साहब. उस गाड़ी में हमें एक आदमी की डेड बॉडी मिली है और एक औरत जख्मी हालत में मिली है. तूने मारा? अरे नहीं साहब, साहब मैंने कुछ नहीं किया साहब. किसने मारा? साहब साहब मालिक पगार नहीं बढ़ा रहा था, ऊपर से नौकरी से निकालने का धमकी दे रहा था. तब मेरे को मालूम था कि एक ना दिन वो मेरे को नौकरी से निकाल देगा, इसलिए मैंने पहले ही डुप्लीकेट चाबी बना के रखा था. सब नौकरी से निकाल देने के बाद मैं एक दिन सुबह जाके गाड़ी चुरा लिया साहब, और गांव में जाके उसका डुप्लीकेट पेपर बना के फिर वो गाड़ी बेचने वाला था. लेकिन वो दीपक भाई का फ़ोन आ गया. वो बोले वो बीवी को लेके मायके जाने का है. मैंने बोला दीपक भाई अपना पुराना कस्टमर है तो गाड़ी बेचने से पहले एक आखिर का भाड़ा मार लेते हैं, इसके लिए मैं उनके साथ चला गया साहब. दीपक काय झालं? इतक्या टेन्शनमध्ये का दिसतोस? काय झालं? साहब जरा जाके आता हूँ. अब उसके बाद मैं सीधा घर पे चला गया साहब, और बीवी को ये सब कांड के बारे में बताया. उसको बोला कि मैं गांव में चला जाता है, तू सबको बोल दे मैं 2 दिन से गांव में गया करके. ऋचा के साथ वो लड़की थी, वो कौन थी? साहब वो रीचा भाभी की बहन थी, स्नेहा. इतना बड़ा कांड हो गया, तूने कुछ नहीं किया? या तू भी हमलावर के साथ मिला हुआ था? जानबूझ के गाड़ी ऐसी जगह जाके रोकी जहाँ ये कांड हो सके. स्नेहा कहाँ है? नहीं साहब मेरे को सच में कुछ नहीं मालूम था, कसम से. जो करने के लिए तो रुका था ना वहाँ, 15 दिन तक करने नहीं दूंगा. रेखा मैं जब तक सच नहीं बोलता ना. अरे साहब आप यकीन मानो साहब, मैं सच बोल साहब मैं सच बोल रहा है साहब. आत्ताच शुद्धीवर आली. सारखी लढतीये. ताण पडेल असं तिला आम्ही काही सांगितलेलं नाही अजून. आम्ही तिच्याशी बोलू शकतो का? हो या. दीपक कुठे? आणि स्नेहा? ऋचा तुमचे पती दीपक माने यांचा खून झालाय. काय? नाही, असं नाही होऊ शकत. दीपक आणि स्नेहाचाही अजून पत्ता लागत नाही.
आम्ही शोधतोय तिला, लवकरच सापडेल. मला हे सांगा की तुमच्यावर हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? त्या दिवशी दीपक आम्हाला घेऊन पिकनिकला निघाले होते. त्या दिवशी आम्ही खूप खुश होतो. काय हो तुम्ही पण? आता दुसरा जोक आहे का? एकदा नवरा म्हणाला की काय ग, या आलूच्या पराठ्यामध्ये आलू दिसतच नाहीये. त्यावर बायको चिडली आणि नवऱ्याला म्हणाली, हो का, अहो काश्मीरी पुलाव मध्ये कधी तुम्हाला काश्मीर दिसलाय का हो? आता काय झालं? 1 मिनिट सर, देखता हूं. सब लगता है कूलेंट खत्म हो गया, मैं लेके आता हूँ. हाँ जल्दी जा. मी म्हणत होते तो त्या दिवशी मला सांगितलं होतात ना. कोण आहे तो? मला कळलंच नाही तो माणूस कोण होता, त्याने का मारलं. साहेब प्लीज माझ्या स्नेहाला शोधा साहेब, प्लीज. तुम्ही शांत व्हा. तुमचे आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक वगैरे? नाही, म्हणजे आमचे आई वडील आमच्या लहानपणीच वारले. आजीनेच आमचा सांभाळ केला, पण मागच्याच वर्षी गावी वीज पडून ती पण वारली. म्हणून मग नोकरीच्या शोधात आम्ही ह्या शहरात आलो. दीपकशी लग्न झालं तेव्हा असं वाटलं होतं की आता आमची पण फॅमिली होईल, पण हे काय होऊन बसलंय. दीपकने गाडी बुक करताना रफिकला असं सांगितलं होतं की तो तुम्हाला तुमच्या गावी घेऊन चालला. मग तिथे कोणीतरी असेल ना? गावी तर कोणीच नाहीये सर. दीपकला माझं माहेर बघायचं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो. कोणावर संशय आहे का तुम्हाला? नाही साहेब, पण प्लीज माझ्या स्नेहाला शोधा तुम्ही. आम्ही प्रयत्न करतो, काळजी करू, तुम्ही आराम करा. ड्रायव्हर रफिक आणि रिचाच्या बोलण्यामध्ये फरक आहे. म्हणजे दोघांपैकी एक जण खोटं बोलतो, काहीतरी लपवलं जातं. आता खरं काय ते स्नेहात सांगू शकतो. तिचा फोटो सगळीकडे पाठवा आणि सगळ्या हॉस्पिटल्स आणि मॉर्गमध्ये पण चेक करा. ओके सर. साधन रिचाला मॉर्गमध्ये घेऊन जायची व्यवस्था करा. दीपकचा अंतिम संस्कार तुम्हीच करणार ना? आम्ही अजून जिवंत आहोत. दीपक दादाचा अंतिम संस्कार आम्ही करणार आहोत. आपल्या भावाची डेड बॉडी ओळखायला नकार दिला होतास ना? साहेब, या दोघांनी माझ्यासमोरच दीपकला धमकी दिली होती. दीपकने जर माझ्यासोबत लग्न केलं तर घराची इज्जत राखण्यासाठी हे त्याला मारून टाकतील. काय बोलला होतं? पुरावा समोर ठेवा आणि मग बोला. आता पुरावा समोर आहे, बोला. हे बघा साहेब, आम्ही काहीच केलेलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बदलला ना ॲटिट्यूड? आता पुढे काय ते पोलीस स्टेशनला समजेल. घेऊन चला दोघांना. साहेब, आम्ही काहीच केलेलं नाहीये. तुमचा गैरसमज होतो, ऐका तुम्ही. हे बघा, अरे ज्या दिवशी दीपकचा खून झाला त्या दिवशी सकाळी तुम्ही रफिकला फोन केला होता. रफिकने बरोबर सुनसान स्पॉटवरती गाडी थांबवली. तुम्ही दीपकचा खून केला. रिचाचाही ऑलमोस्ट खून केलाच होता, पण ती तिच्या नशिबाने वाचली. आता मला सांगा, तिची बहीण स्नेहा कुठे आहे? अहो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रिकामे. रफिक, गाड़ी थांबवायला यांनी सांगितलं ना? साहब, इनको वो दीपक भाई का वो पिंडदान करने के लिए गाड़ी मांगता था. मैं बोला इनको, मैं दीपक भाई को भाभी के साथ मायके छोड़ने को जा रहा है. काय जिवंत मुलाचं पिंडदान? हो साहेब, म्हणजे आम्ही 6 महिने वाट बघितली. आम्हाला वाटलं दीपकचं डोकं ताळ्यावर येईल आणि पुन्हा तो घरी येईल. पण जेव्हा समजलं की आपला मुलगा घरी येणारच नाहीये, तर आमच्यासाठी तो मेला असं समजून आम्ही त्याचं पिंडदान करणार होतो. या तिघांचे फिंगरप्रिंट्स घ्या आणि त्या चाकूवर मिळालेल्या फिंगरप्रिंटशी मॅच करून बघा. रिचाच्या माहेरी चालला होता ना तुम्ही लोक?
हाँ साहब। काय नाव सांगितलं गावचं? वो साहब जयसिंगपुर में विलास गाव। मोरे, एका केससाठी तुमची मदत पाहिजे होती. या आपल्या विलास गावात 2 मुली राहत होत्या, रिचा आणि स्नेहा. आपल्या आजीसोबत राहत होत्या आणि मागच्या वर्षी ते वीज पडून त्यांची आजी वारली. वीज पडून? पण गेल्या 3-4 वर्षात या भागात वीज पडलीच नाहीये. या 2 मुलींबद्दल तर बोलतोय मी. ही रिचा आणि ही स्नेहा. सरख्ख गाव ओळखतं यांना. ही रीमा आणि ही सीमा 2 मुलांचा खून करून पळाल्या त्या. खून? सरपंचाच्या भावाच्या 2 मुलांचा खून केला आणि फरार आहे ते. आम्ही पण गेल्या 1 वर्षापासून शोधतोय त्यांना. रीमा आणि सीमाचे आई वडील आणि भाऊ हेही त्यांचा शोध घेत आहे. आई वडील आणि भाऊ, त्यांचा पत्ता देतो का? हो, लगेच पाठवतो. सर मिळालं. रिचा आणि स्नेहाची खरी नावं ही रीमा आणि सीमा असून त्या म्हणतायत त्याप्रमाणे अनाथ नाहीयेत. हे कळल्यानंतर तपासाची दिशाच बदलली. एखादी व्यक्ती आपला भूतकाळ, नातीगोती, नाव, ओळख सगळं मातीत गाडून नवीन शहरात नव्या नावानं जेव्हा सुरुवात करते तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नक्कीच असं काहीतरी भयानक घडलं असणार, ज्याने जणू काही पुनर्जन्म घेतल्यासारखा त्यांनी नव्यानं सुरुवात केली असावी. किंवा त्यांच्या हातून एखादा असा अपराध घडला असेल की कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून त्या परागंदा झाल्या असतील. यातलं नेमकं काय खरं होतं? या दोघींना ओळखतो तुम्ही? या दोन्ही कार्ट्या घर सोडून पळून गेल्या ना, तेव्हाच मिळाले आमच्यासाठी. घर सोडून का गेल्या तुम्ही? तुमची मोठी मुलगी रिचा म्हणजे रीमा, तिच्या नवऱ्याचा खून झालाय. नवरा? अहो ह्या दोघी काय कुणाबरोबर लग्न करणार आणि काय घर सांभाळणार आहे? दर 2-4 दिवसांनी यांच्याबद्दल काही ना काहीतरी सांगायला लोक यायचीच. ए इजा, अरे तू इकडे काय करतोय? तुझी पोरगी बघ तिकडे उसाच्या फडामध्ये त्या रवीसोबत काय काय करते ती. अरे जनाची नाही किमान मनाची तरी बाळगा की. ए काय बोललास रे? काय बोललास तू? मी मसनात जाईन ना तर उसाच्या फडात. तुला काय करायचंय? चल निघित ना तर ते कानशिलात हल्लाय मोठा शाना. हा काय म्हणतोय? उद्या त्या कारखान्यात जा आणि त्या उसाच्या भावाचं बघ काय मिळतंय का. हो बाबा, कालच जाऊन आलो ना. मग लय कमी भाव सांगतात ऊसासाठी आपल्या. मी होय. अरे मग आता काय? रीमा, गावभर शेण खात बोंबलत फिरते. अक्कल विक्कल आहे का नाही तुला? तुम्ही ऐकत? तुला लाज कशी वाटत नाही का? तो तुला गावभर फिरते शेण खात. अरे काय विजय, काय चाललंय? तुझी पोरगी अख्खं गाव नाश होते. चालायचं नाही गावात असं. पोरीला ताबडतोब गावाबाहेर काढायचं, नाही तर बायका पोरांसकट तुला सुद्धा गावातून हाकलून देईल, लक्षात ठेव. बघा, एक हप्त्याची मुदत, पोरांची व्यवस्था करतो काय तरी. तुला सांगतोय का असं जायचं ना की परत. अरे तू इथं पंपाचं पंप बघून घे. तो कुठं बिघडलाय, कोण रिपेअर. अरे पोरी लोक काय करताय? चल चल पाय. अरे थांब. हे रवी, सुरेश, रवी, सुरेश, अरे बघ. आमच्या डोळ्यासमोर त्या दोघींनी त्या दोघांचा खून केला आणि गाव सोडून पळून गेल्या. तुमच्या मुलींनी तुमच्याशी संपर्क साधायचा कधी प्रयत्न नाही केला?
म्हणजे रीमा सीमानी इथे 2 मुलांचा खून केला आणि शहरात केला. तिथे जाऊन त्यांनी ओळख बदलून घेतली आणि रिचा आणि स्नेहा झाल्या. त्यांनी असं सांगितलं की त्यांचे आई वडील नाही आहेत आणि आजीने त्यांना मोठं केलं आणि आजी वीज पडून मेली असं म्हणून आम्ही अनाथ आहोत असं दाखवलं. नंतर रिचाने दीपकशी लग्न केलं. दीपकचा खून झाला. रिचा जखमी झाली आणि स्नेहा गायब. जर स्नेहा म्हणजे सीमा इथे आली किंवा तिची काही इन्फॉर्मेशन मिळाली तर लगेच आम्हाला कळवा. वय याचा अर्थ रिचा इथे 2 खून करून फरार झाली आहे. लोकल पोलीसकडून या दोन्ही खुनांच्या डिटेल्स घ्या. आता हा सगळा प्रकार काय आहे हे रिचाकडूनच कळेल. ओके सर. रिचा कुठे आहे? वॉशरूम चेक करा. तर आत कोणच नाहीये. सिस्टर, या बेडवरची पेशंट कुठे गेली? सर इथेच होती. अशी अचानक कुठे गेली? 2 खुनांची संशयित आहे ती. अशी अचानक हॉस्पिटलमधून गायब होते. सर मला खरंच माहिती नाही. तिला भेटायला कोणी आलं होतं का? हो, एक माणूस आला होता. काय नाव? नाव नाही विचारलं. CCTV दाखवा. हो या. सर हे कॉरिडॉरचं फुटेज आहे. सर हाच होता तो माणूस. हाच रिचाला भेटायला गेला होता. कोण आहे आणि याने रिचाला पळून जाण्यात मदत का केली? 1 मिनिट नाही कोणी. आपण रिचाच्या गावी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. तिथे मी या माणसाला बघितलं होतं. एक काम करायचा, फोटो काढा आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवून जरा विचारा. ओके सर. सर फोटो पाठवलाय. बोला नाही कोडे. 2 खुनांचा संशयित असलेली रीमा इकडनं हॉस्पिटलमधनं पळून गेली आणि तिला पळून जाण्यामध्ये एका माणसाने मदत केली आहे. त्या माणसाला आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये पाहिलं होतं. त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवलाय. जरा बघून सांगता का कोण आहे तो? 1 मिनिट लगेच बघ. हा तर सलीम आहे. विलास गावातच राहतो. रीमा आणि सलीमची चांगली मैत्री होती. सलीम? बरं या सलीमचा नंबर पाठवतो का मला? आणि हो, सलीम आणि रीमा सीमाच्या घरावरती जरा लक्ष ठेवा. ओके लगेच पाठवतो. सर सरळच वाटा. ओके सर. स्नेहा आणि रिचा म्हणजे रीमा सीमाचे फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा आणि सांगा मर्डरचे संशयित आरोपी मोकाट सुटले. दिसतील तिथे अरेस्ट करा. ओके सर. वाटलं नव्हतं मला तू असं काय करशील म्हणून. ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडनं. आओ रीमा सीमाची लई आठवण येते मला. लई काळजी वाटून राहिली हो त्यांची. एक डाव भेटून येऊ का त्यासनी? अरे काय डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? ही एकदाची बॅट गेली ना ती जाऊ दे. सुटल्याला लोटणं पुण्यांदा गळ्यात बांधून घ्यायची हाऊस आहे काय? अरे हो हो हो. अरे आईचं काळीच आहे माझं. तुम्ही दोघं कशा पाहिजे डाफरते माझ्यावर? हा आणि एक गोष्ट तुम्ही दोघं बी लक्षात ठेवा. म्या माझं तोंड उचकटलं ना तर तुम्हा दोघांनी बी पळता भुई थोडी होईल.
ताई, एकदा तुझं दीपक बरोबर लग्न झालं ना की सगळं ठीक होईल बघ. गावाकडे झालेला त्रास, आपल्यावर झालेला अन्याय, अपमान, हे सगळं विसरून आता नवीन सुरुवात होणार बघ. आपल्या बरोबर जे झालं ना ते बघून तर माणुसकी आणि इमानदारीवरचा विश्वासच उडाला होता माझा. पण या शहरानं आपल्याला आपलंसं केलं ना, जात विचारली ना पात, आपली मेहनत आणि इमानदारी बघून काम दिलं, शिकायची संधी दिली. आणि दीपक सारखा मन मिळाव जोडीदार पण दिला. पण ताई, आईची खूप आठवण येते. तिला भेटावं, बोलावं वाटतं. आईला पण आपली आठवण येत असेल ना. ती पण आपल्यासोबत आली असते तर किती बरं झालं असतं ना. काय तर म्हणे, तिरडीवर गेल्यावरच नवऱ्याचं घर सोडेन म्हणाले. कसं असतं ना ग ते, नवरा कसाही असला तरी त्याला परमेश्वर मानायची सवय काही सुटत नाही आणि कुंकवाचं नातं काही तुटत नाही बघ. पण एक सांगू, आईला खरं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा तिला कळतं की तिची पोरं सुखरूप आहेत आणि आपण दोघी सुरक्षित आहोत. आईच्या काळजाला खरं सुख मिळतं ते आपले लेकरं सुरक्षित आहेत हे बघून. माझी अवस्था बघून आईच्या काळजाला घरं पडतील. सलीम, सलाम. सलाम सर. रिचा कुठे? कोण रिचा? इथली रिचा म्हणजे तुझ्या गावातली रीमा कुठे आहे ते? मुझे नहीं पता साहब, मेरे को क्या मालूम. तू रिचाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला होता, तिथे तू भेटला तिला, आणि त्यानंतर ती गायब झाली. कुठे आहे ती? अरे साहब, मैं हॉस्पिटल में गया ही नहीं, तर मग मला माहित कसं असेल की रिचा. हा तूच आहेस ना? मारो मत साहब, मारो मत. मैं सब बताता है साहब. हाँ, सब बताता है साहब. साहब, जेव्हा तुम्ही गावी आलात ना तेव्हा तब मेरे को पता चला साहब कि रीमा रिचा बन के इस शहर में है और जख्मी हालत में अस्पताल में है. तेव्हा मी तिला भेटायला गेलो होतो साहेब. सलीम, तू इथे? रीमा कैसी है तू? कितने दिनों बाद. मी बरी आहे. पण तुला कसं कळलं मी इथे ह्या शहरात आहे? अरे यहाँ की पुलिस आपल्या गावात पहुंच गई. हाँ, और उन लोगों को सब पता चल गया है कि तुमचं खरं नाव रीमा आणि सीमा है. और ये भी पता चल गया है कि तुम लोगों ने गांव के 2 लड़कों का मर्डर किया. देख, पुलिस को सब पता चल गया है. सलीम, तुला माहिती आहे ते खून आम्ही नाही केलं. अरे मैं सब जानता हूँ. लेकिन तुझ्या घरचे ते सुद्धा हेच समजतात की खून तुम्हीच केला आहे. सगळं कसं छान जमवून आणलं होतं मी. नवीन नाव, नवीन ओळख. आता जर पोलिसांच्या हाती लागले ना तर सगळं उद्ध्वस्त होईल रे. नाही, मी असं नाही होऊ देणार. इथपर्यंत पोचायची मी खूप मोठी किंमत मोजली. आता मी हार नाही मानणार. सलीम, तू मला मदत करशील? मला फक्त इथून बाहेर काढ. बाकी सगळं मी बघेन, पण मला इथून बाहेर काढ प्लीज. मी करेन तुला मदत, पण तेरी ये हालत और सीमा किधर है? मला माहिती आहे सीमा कुठे. तू मला फक्त इथून बाहेर काढ. आपल्या मैत्री खातर तरी प्लीज. रुक, मैं बाहर जाके तुला हात देतो. हाँ, समझ. रिक्षा भैया,
गांधीनगर चलोगे क्या? सलीम, थँक यू. तू नेहमीच माझी मदत केलीस. इस जन्म में तो हमारा मिलना संभव नहीं है, पण तुझ्या प्रेमाची किंमत मी नेहमीच केली. काळजी घ्या. मी येते. रीमा, ये पैसे रख लो, काम आएंगे. रिचा उर्फ रीमा ही जखमी अवस्थेतही हॉस्पिटलमधून पळून गेली. सीमा म्हणजे स्नेहा हिला एका रहस्यमय व्यक्तीनं बांधून ठेवलं होतं. रिचा तिच्यावरच्या खुनी हल्ल्यातून वाचू शकेल का? रिचावरचा खुनी हल्ला आणि सीमाला बांधून ठेवणं याचा एकमेकाशी काही संबंध आहे का? रिचाच्या पतीचा म्हणजेच दीपकचा खून झाला होता. गावाकडे रवी आणि सुरेशचा खून झाला होता. या सगळ्या गुन्ह्यांचा एकमेकांशी काही संबंध होता का? मुळात रिचा आणि स्नेहाचं स्त्री असणं या सगळ्याला कारणीभूत होतं का? हे स्त्रीनंच स्त्रीविरुद्ध रचलेलं कारस्थान होतं की पुरुषांनी स्त्रियांविरुद्ध रचलेलं षडयंत्र होतं? दोन मुलींची दोन नावानं दोन ओळखीनं जगलेली दोन वेगळी आयुष्य हे त्यांच्या दुभंग व्यक्तिमत्वाचं प्रतीक होतं की समाजाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा, समाजच दुभंग असल्याचा पुरावा होता? या मागे एक असं भयंकर सत्य दडलं होतं जे पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. नेमकं काय होतं हे सत्य हे आपण पाहणार आहोत आपल्या या महिला अत्याचार विरोधी शृंखलेच्या पुढच्या भागात. मी अभिजित खांडकेकर आता तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.